करलेली स्पर्धा पाहतो आपण. जय खांडेश्वर चषक 2026 हे पर्व पाहतोय. नक्कीच महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी एकविरा आईची ती देखील आजच्या दिवसामध्ये कार्ले डोंगरावरती आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा विचार केला तर वेगळाच क्रिकेट हा वेगळ्याच टप्प्यावरती जाऊन पोहोचलाय. कल्याण डोंबिवली असो, कल्याण पूर्वचा मलंगडचा विचार केला आणि मलंगड परिसरातील ही स्पर्धा आणखीन एक पाहतो आपण. जय खांडेश्वर चषक जय भोले नेवाली त्यांच्या अगेन्स्ट वसार बीला पाहतोय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर बुलेट टुर्नामेंटमध्ये आपण टीम चिंचवली संघाला इथनं मेगा फायनलमध्ये प्रवेश करताना पाहिला आहे आणि चिंचवली संघाला सुद्धा आम्ही शुभेच्छा देतोय. भावेशला पाहतो याला फटका सजनचा प्रयत्न म्हणजे अरे जाधवकडे मात्र द स्ट्राईक. सजनचा प्रयत्न म्हणजे अरे जाधवकडे मात्र द स्ट्राईक. अरे जाधव मात्र एक अनुभव अरे जाधव मात्र एक अनुभव नौका खेळाडू टीम फरी 11 नौका खेळाडू टीम फरी 11 जय भोले नेवाली या संघाचा भोले नेवाली या संघाचा आदेशला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिला पिवळ्या षटकामध्ये. आदेशला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिला पिवळ्या षटकामध्ये. यावेळेसचा मोठा फटका हरेशच्या बॅटमधनं विकेटला क्लिअर करत असताना ठोकलाय. दणदणीत खणखणीत पहिला दमदार खणखणीत पहिला दमदार षटकार षटकार बॅट मधनं मात्र त्याचा बोलतीये. जशी स्ट्राईक रोटेट केली हरेशकडे तो पहिला षटकार पाहायला आपण हरेशच्या बॅट मधनं. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू मोठा फटका लॉक करायचा होता. चेंडू बॅट संपर्क आहे डायरेक्ट हिट केली आहे तर बॅकअप नाहीये. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिंगलला मात्र डबलनं कन्वर्ट केलंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करत असताना हरेश आणि आपण अविनाशला पाहतोय. सलामीची जोडी आणि आघाडची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि सर्कलच्या पहिल्या P1च्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आदेशला पाहतोय. एक एक धाबीची किंमत मोजावी लागते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेचा मोठा फटका लॉक करायचा चेंडू बॉडीला स्पर्श करून मात्र नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क पाहिला नाहीये. बॉडीला ब्लश करून बॉल निघून चालला होता. एक धाव स्ट्राईक रोटेट केली. आता गोळेवळी या संघापर्यंत इथनं सामना जिंकला टीम गावदेवी मांगरुळे आणि ते दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. नेक्स्ट मॅच साठी मंगळूर टीमला शुभेच्छा असतील. नक्कीच आशिष म्हात्रेंच्या प्रयत्नातून एक स्पर्धा आपण पाहणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये एक स्पर्धा पाहायला मिळेल नक्कीच. आशिष म्हात्रेंचा विचार केला अनेक सारे आशिष म्हात्रेंच्याकडे अनेक सारे नजरेने पाहायला जाते. आशिष म्हात्रे उत्कृष्ट खेळाडू सुद्धा पाहतो आपण. ऑलराऊंडर टीम आदर्शीलन खरडचे त्याच्यानंतर भव्य दिव्य असे आयोजन सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला आपण आयोजक सुद्धा आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा KPL पाहणार आहोत आपण. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण अनिकेतला पाहतोय. यावेळेसचा चेंडू लाईन इथनं पाहावी लागेल. यस देवाशिष आम्हाला कळत असताना वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. सतराचा खतरा मैदानाच्या आतमध्ये वंडरत असताना स्ट्राईकला हरेशला पाहतो आपण. मोठा फटका लॉक करायचा चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला पडल्यानंतर आणि यष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि येतोय डॉट बॉल. ते डॉट बॉल मात्र दडपण आणण्याचं काम करतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करताना हरेश वरती मात्र एक षटकार पाहिला हरेशच्या बॅटमधनं.
अनिकेतला पाहतो सेकंड स्पाईल मध्ये आपण. यावेळेस आणखीन एक वेगवान चेंडू, दिशा पाहावी लागेल. पंच दर्शक असताना डावा एसटीच्या बाहेर असलेला चेंडू येतो, हा वाईट बॉल. इथनं अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्या आपण जाऊन पोहोचली आहे 18-11 वरती. हरेश जाधव क्षमता आहे मोठ्या फटक्यांची धावा बनवायची. अनेक सारे वर्ष हरेश जाधवने मात्र गाजवलेत आपल्या टीमसाठी. मात्र आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अष्टपैलू खेळाडू. पुढचा बॉल, मोठा फटका, लॉक करता चेंडू, पडल्यानंतर मात्र चेंडू पातवडे आढळला आणि सिंगलने आता स्ट्राईक रोटेट होती आहे. वन डाऊनचा फलंदाज आता राहुलकर स्ट्राईक रोटेट केली आहे. राहुलच्या बॅटमध्ये आपण मिड विकेटला एक षटकार पाहिला. इथनं राहुलच्या बॅटमध्ये किती धावा बनतील, कारण वन डाऊनचा फलंदाज पाहतोय. राहुलचा विचार केला तर कधी सलामीला येतात, पण या सामन्यामध्ये पाहतो आपण राहुल वन डाऊनला आले आणि षटकार दाखवला बॅटमधनं आपल्या. अनिकेत कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये मॅनेटरी पॉवरच्या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेसचा फटका, यू मिस, आय डेफिनेटली हिट, दांडी गुल, फलंदाज बाद, विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आता लागतो धक्का क्रमांक दुसरा. टीम परी 11 जय भोले निवारीला राहुलला आता परतावं लागतंय. बिग विकेट डाऊन, राहुल बॅक टू पवेलियन. यावेळेस फटका सजवलाय, चेंडू निघून चाललाय, सीमारेषेच्या बाहेर आहे तोय. षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा परिचय दाखवलाय. आता नट नंबर 4 वरती आपण फलंदाज पाहतोय, सचिन पाटीलला पाहतो आपण. आणि सचिन पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पेटलंय. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. सचिन पाटीलच्या बॅटमध्ये षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 25 धावा. मॅनेटरी पॉवरचं दुसरं षटक पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत, विकेट मात्र कॅरी केली आहे. राहुलची विकेट टपकून पाहिली. सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 4 वरती आपण पाहतोय. पहिला षटकार ठोकलाय सचिनने, मात्र इथनं आघात केलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल अनिकेतचा. यावेळेचा फटका सजवायचा होता. चेंडू ची लाईन पाहिली जाईल इथे पंचामध्ये दर्शक असता, दॅट इज व्हाईट बॉल. आणि अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगती पथावर पाहतो आपण. P2चं दुसरं षटक पाहतोय. मॅनेटरी पॉवर प्ले षटक पाहतो आपण. यावेळेस आणखीन एक तडाका, चेंडू सीमा लगत चाललाय. चेंडूची फील्ड मात्र होईल तिथे. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. तिसरीचा कॉल मात्र नक्कीच दिला होता सचिनने, मात्र हर्ष नाकारत असताना. P2चा षटक मार्गस्थ आहे अनिकेतचं पाहतो आपण. सचिन पाटील नक्कीच फटका सजवला होता, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली आपल्याला आणि चेंडूची रडवणूक झाली आणि 2 धावा एकवटल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण. जय खंडेश्वर क्रिकेट क्लब गोरुपे आयोजित जय खंडेश्वर चषक पाहतो आपण. 2026 हे पर्व आणि पर्व 13चा
दुसरा सामना पाहतो पहिल्या फेरीतील. नेवाडी त्यांच्या अगेन्स्ट वसार बीला पाहतो आपण. यावेळेस मिस्टर 360 स्टाईलने उडवलाय चेंडूला. चेंडू नो मास लांब म्हणून ट्रॅव्हल पहिल्या टप्प्यावरती. जाधव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो आता. आणखीन एक षटकार आला. या तिसऱ्या षटकामध्ये हरीशच्या बॅटमधनं. पुढचा बॉल स्लोवर गतीचा चेंडू, फसवा चेंडू. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला आणि यक्षच्या हातामध्ये विसावतोय आणि हा इथने येतोय डॉट बॉल. जरी षटकार जरी आला असला तरी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय गोलंदाज बाळूला पाहतो आपण. या तिसऱ्या स्पाईलमध्ये सांगे कोडेल तिसरं षटक आता सज्ज बाळू सालुंके. यावेळेचा मोठा फटका. आणखीन एक मनगडी ताकदीचा वापर आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. हरीशची बॅट मैदानाच्या आतमध्ये मात्र आता बोलतीये. लगोपटचा हरीशचा विचार जर केला तर त्याच्या बॅटमधनं आपण पहिल्या षटकामध्ये एक षटकार पाहिला होता. त्यानंतर हा हे दोन षटकार पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र मध्ये फेकला होता. शतक आहेत तिथे. लॉंग ऑफला शतक झालंय. चुंडला उचलतील फेकतील तोपर्यंत ही सिंगलने स्ट्राईक रोटेट. आता स्ट्राईकला फलंदाज आपण सचिन पाटीलला पाहतोय आपण. नॅट नंबर 4 वरती सचिनला पाहतोय. त्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार आपण पाहिलाय. सचिन पाटील आता स्ट्राईकला आलेत. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू अलांद कार्पेट चाललाय. शतक आहेत तिथे. चेंडूला उचलले फेकले. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग विकेट. मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील आणि हरीश जाधवला पाहतोय आपण. हरीश जाधव आघाडीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत आणि सचिन पाटील एका बाजूला मात्र पाहतोय आपण. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका. लॉक करायचा चेंडू सडनली बाउन्स झाला आणि षटक क्रमांक इथं मात्र तिसरं संपन्न होत आहे. 3 षटकांच्या समाप्त धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचली आहे 47 आकड्यावरती. 47. तीन षटकाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय आपण.
सेकंड स्पेल मध्ये आता आदेश आलाय. संघ कोट्यातील चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. पहिला बॉल. यावेळेस कलात्मक शॉट. फक्त दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू सीमा लगत चाललाय हा. आणखीन एक दमदार चौकार. हरेशकडे मात्र गुणवत्ता आहे फटक्यांची. कॅपशॉट सिलेक्शन आदेशच्या माध्यमातून वारंवार अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये पाहतो आपण. आणि त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये येत असताना हरेश जाधव हा टोकतोय चौकार. आणि पुढचा बॉल. यावेळेस आणखीन एक त्याच दिशेने उडला चेंडू. शतक आहेत तिथे. चेंडू नो मॅच लाईनमध्ये ट्रॅव्हल आणि क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल आणि हा येतोय आणखीन एक चौकार. फलंदाज हरेशच्या बॅटमधनं. हरेश जाधवचा विचार केला अद्याप. 30 धावांवरती खेळतो वैयक्तिक हरेश जाधव. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ती षटकार आणि 2 चौकार हरीशच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. पुढचा बॉल. आदेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हरेश जाधव ऑन स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका लॉक करतो चेंडू. पडल्यानंतर मात्र ऐश्वर्याच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. 2 चौकाराचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. फलंदाज आदेशने फेकलाय हा डॉट बॉल. एक डॉट बॉल इथनं मात्र धावांवरचा रोख थांबवेल. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतात. धावेचा वेग आजच्या दिवसामध्ये पाहतो आपण. यावेळेस लॉक करायचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळामध्ये झेलची संधी शतशे तिथे आहेत परंतु चेंडू नो मास लाईनमधून ट्रॅव्हल आणि हा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 धाव फलक पुढे सरकेल. फक्त धावा जाऊन पोहोचल्या आहेत त्या 57 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती आदेशला पाहतोय आपण. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकतोय आदेश आणि संघिक कोट्यातील चौथं षटक अवे एंड कडनं आपण आदेशला पाहतोय. पुढचा बॉल हरेशसाठी. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. प्रेक्षक थोडेसे फंबल पोहोचली आहे 59 आकड्यावरती. तर शेवटचं षटक स्लॉगरचं षटक आपण पाहू. त्याला हनामध्ये षटक म्हटलं जातं. पाचवं षटक स्लॉगरचं षटक. गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश सज्ज झाला आहे. तो हायवे एनकड आणि स्ट्राईकला फलंदाज सचिन पाटील. पहिला बॉल वेगवान आहे. सटन ड्राईव्ह केलेत. साईड स्क्रीन समोर फटका सजवलाय. चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सचिन पाटीलचा बॅटमधनं आलाय चौकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चेंडू कुठला स्पॉटवरती पडला. अतिरिक्त उछाल्या चेंडूमध्ये पाहिला. पंच दिशा पाहिली जाईल आणि पंच देवा शिसवे आमच्या पद्धत डिसिजन पोहोचवत असताना व्हाईट बॉल येते. शेवटच्या बॉलवरती आली आहे षटकार. 74 धावा बनल्यात. 73 धावा बनल्यात. 74 इथनं बनवायच्या टीम वसार संघाला इथनं फलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहिली आपण. नक्कीच गोलंदाजी चांगली झाली होती विघ्नेशची. मात्र शेवटच्या बॉलवरती आली षटकार आणि धाव संकटावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत 73 आकड्यावरती. आणि इथनं बनवायच्या टीम वसार बीला 74 धावा. काय घडेल काय बिघडेल या ऐकूया आपण. आम्ही करतोय मायक्रोफोन वरती बदल. आमचे साथी समालोचक आमचे मित्र आशिष म्हात्रे सरांना थँक्यू.
तर थँक्यू सो मच प्रसाद. तर तत्पूर्वी आपण बोलूया कॉम्बॉक्समध्ये तिथे उपस्थित मान्यवरांचं शुभसन्मान आपण करूया. उपस्थित मान्यवर आपण पाहतोय तर उपस्थित मान्यवर आपण पाहतोय संदीप पाटील यांचं शुभसन्मान आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. तर मी विनंती करतोय देवशिष्यांना आपले शुभ असते आमच्या मान्यवरांचं शुभसन्मान आपण व्यासपीठावरती करायचं आहे. भरपूर बघा या आधीच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले. आता शांतपूर्वक क्रिकेट आपण पाहतोय. सन्मान दिला शाखांवरती. आता साजनला आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये टोटल 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला आहे आणि इथे एक धाव देखील कंप्लीट पण त्याच्या माध्यमातून पाहतोय सेट केलाय तरी देखील हा फटका त्याच रिझनला आलाय. ठोकला आणखीन एक दर्जेदार हिट चौकार. बघा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर सेट केला होता मात्र तरी देखील आकाश मात्रेनं कमिटमेंट केली होती त्या दिशेनं मी हा फटका सजवणार आणि तो फटका सजवला आणि चौकार देखील त्यानं इथनं एकवटलाय. नवीन फलंदाज आपण बघू शकाल कपिल आला मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती आपण बघू शकाल कपिल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती देखील परिवर्तन आपण बघू शकाल. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. हेमंतला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. हेमंतचा वापर केला. पिटूचं षटक आहे. हव्या हेगकडनं हा गोलंदाज सज्ज झाला. यावेळी चांगला बॉल गुडलाईन स्पॉटचा वापर केला आणि बॅटची कडा देखील घेतली आहे आणि इथे पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केली आहे गोलंदाज हेमंतनं. मोठा धक्का. साजन बॅक टू पवेलियन. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला. जबरदस्त चेंडू हाताळला. यावेळेस आपण पाहिलं हेमंतनं गुडलाईन स्पॉटचा वापर केला आणि इथे बॅटची हलकीशी कडा घेतली आणि विकेट किपरनं देखील कामगिरी चांगली केली आहे. भावेशला आपण पाहतोय कीपरच्या भूमिकेमध्ये त्याने देखील चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश आलाय. 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केली आहे. हेमंतचा विचार जर केल्यानं सातत्याने विकेट टेकर म्हणून त्याची या टीममध्ये ओळख आहे आणि जसा गोलंदाजी मार्कवरती आला तसा देखील आपल्या टीमला विकेट त्यानं प्राप्त करून दिलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. चेंडू पॉपिंग क्रीज वरती ट्रॅव्हल करतोय. डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली केली हेमंतनं या षटकामध्ये. पिटूचं षटक आहे. 3 फिल्डर फक्त डीप मध्ये आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आणि इथे जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जबरदस्त हिट. षटकारानंतर चौकाराला दापलकावरती टोटल आपण पाहतोय 25-25. आता चांगल्या स्थितीमध्ये वसरबी संघ आपण पाहतोय. सुरुवातीला धक्के दिले या गोलंदाजांना मात्र शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय धावा देखील येत आहेत वसार बी साठी. आता फील्ड मध्ये परिवर्तन चेंजेस केले जात आहेत. दुर्गेशनं चांगली बॅटिंग केली आहे. ऑन साइडला 3 फिल्डर सेट केलेत. पिटूचं षटक आहे आणि 3 फिल्डर डीप मध्ये आपण पाहतोय. तिन्हीच्या तिन्ही फिल्डर ऑन साइडला इथनं सेट केलेत. ऑफ साइड पूर्णपणे खाली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला हा फटका. हरेश डीप मध्ये उपस्थित. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये.
पंचांचा इशाराला षटक समाप्तीचा 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. दापलकावरती टोटल 26-26. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 48 धावेची गरज आहे. 48 रन टू विन. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 48 धावा जिंकण्यासाठी वसार बीला बनवायच्या आहेत. सामना अद्यापही बॅलन्स पाहायला मिळतोय. आता सर्कल बाबंदी संपली आहे. डीपमध्ये 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज नयन भोईर येत आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या तरी देखील त्याच्यावरती भरोसा दाखवलाय. यावेळेस उडवला आडवा बाटनं केलाय कडवा प्रहार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त फटका. मिडल ऑफ द बॅट, अगदी प्रॉपर बॅटच्या मधोमध हा बॉल आलाय आणि त्याला मिड विकेटच्या डोक्यावरनं उडवलाय. प्रेक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षकांना झेल टिपण्याची देखील संधी होती. इथे दिशा खराब आहे. पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू नाही आहे याची देखील आपण नोंद घ्या. आउटफील्ड अंपायर जो डिसिजन देतील तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. दापलकावरती टोटल 33-33. आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेनं सरळ रेषेमध्ये. बॉल जाईल जमिनीला घासत चाटत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काय जबरदस्त फटका. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जात आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतो आणि इथे चौकार एकवटलाय. अगदी पॉपिंग क्रीजवरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला. बॉलर्सच्या मागणं हा बॉल इथे चौकाराच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. चौकार आलाय. फिल्डर देखील लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला उपस्थित होते. त्यांना देखील तो बॉल अडवता आला नाहीये. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 37-37 या आकडावरती जाऊन पोहोचलाय. चला, स्वयंसेवक आपण बॉलची पूर्तता लगेचच करायची. मैदानाच्या आतमध्ये व्हॉलेंटियर्स. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 37-37 धावा. बघा, या स्पर्धेचे नियम आहेत. चेंडू कधी भिजला फुटला हरवला तर नवीन बॉल दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला, सामना सुरू ठेवा पंचा. तर व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे आपण बघू शकाल. बिंदाजी शिशवे यांचा देखील शुभ आगमन. आपलं जय कंठेश्वर चषकामध्ये सहर्ष स्वागत.
चला पंच, आपण सामना सुरू ठेवायचा. पुन्हा एकदा बिगिट जरूर केलाय. बॉल आल्यानंतर कार्पेट ट्रॅव्हल करतोय. मिड विकेटला हरेश आला डीप मधनं. फेकी देखील ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव आली या बॉलवरती, एकापेक्षा जास्त नाही आहे. कपिलला आपण पाहतो ऑन स्ट्राईक. कपिल देखील चांगला फलंदाज आहे, त्याच्याकडनं देखील टीमला अपेक्षा आहेत. बिगिट करायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि इथे फलंदाज होईल बाद. बघा स्वतःनं कपिलनं इथनं जागा सोडली आहे. बॅटची कडा जशी लागली तशी त्यानं इथनं मात्र जागा सोडली आहे. फलंदाज बाद होतोय. पंचांच्या इशाऱ्याची वाढ देखील त्याने पाहिली नाही आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील आतापर्यंत विचार जर केला, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज भावेश आला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ होता, दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर देखील उपस्थित. अविनाशनं हा बॉल देखील अडवलाय. एकच धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 39-39 आकडावरती. सुरुवातीला आकाशनं चांगली बॅटिंग केली, तदनंतर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. तदनंतर दुर्गेशने मॅचची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. त्याने आत्तापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली आहे, मात्र शेवटपर्यंत त्याला इथनं मैदानावरती थांबावं लागेल. बॅटिंग त्यानं भरपूर चांगली केली आहे. दुर्गेशला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं सातत्यानं या मॅचमध्ये आलेत. बॅटची कडा घेतली आहे आणि महत्वाची विकेट. ज्या फलंदाजानं खोऱ्यानं धावा बनवल्या मैदानाच्या आतमध्ये, त्याची विकेट इथे कॅरी केली आहे. फलंदाज बाद. मोठा धक्का. दुर्गेश बॅक टू पॅव्हिलियन.
3 षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 39-39. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत वसार बी टीमला 35-35. 12 मध्ये 35 धाव्याची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सचिन पाटील आला. चौथं षटक मार्गस्थावरती आहे. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. अचूक टप्प्यावरती हा चेंडू हाताळला सचिन पाटीलनं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आता 11-35 समीकरण उरलंय. या क्रीडांगणावरती धावा बनतायत, मात्र फलंदाजांना तिथे मोठे फटके घ्यावे लागतील. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण 96 धावा पाहिल्या पहिल्या इनिंगमध्ये. फुलटोस होता हा देखील बॉल, बॅटवरती आला नाहीये. डायरेक्ट हिट. इथे दिशा पाहावी लागेल, दिशा खराब आहे. पंतांचा इशारा आला. वाईड बॉल. वाईड +1 अशा 2 धावा इथे येत आहेत. आता 11 मध्ये 33 धावेची गरज आहे. टाकांवरती फलंदाज सागरला आपण पाहतोय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावेची गरज आहे. ही खेळपट्टीचा जर विचार जर केला, गोलंदाजांना देखील साथ देते, फलंदाजांना देखील साथ देते. मात्र दोन्ही बाजूना चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागेल. इथे देखील चांगला बॉल. पंचांकडे लाऊड अपील. धावचीची संधी. दोन्ही गाड्या एकच ट्रॅक वरती आला आणि इथे अपघात घडलाय. फलंदाज होईल बाद. सागर बॅक टू पवेलियन. सागरला परतावा लागेल. नवीन फलंदाज आदेश आला मैदानाच्या आतमध्ये. दापलकावरती टोटल आपण पाहतोय 41 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 33 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज आदेश आला मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायचे आहेत 33. बघा, या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तरी सामना जिवंत राहील. मात्र ते 2 मोठे फटके येतील का आदेशच्या बाडमधनं? तर दुसऱ्या बाजूला भावेश देखील एक चांगला फलंदाज आहे. त्याची बाड देखील आतापर्यंत शांत आहे. इथनं धावा बनवायच्या आहेत आणि या दोन्ही फलंदाजांना इथनं मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. पहिलाच बॉल. आडवा बाटनं केलाय कडवा प्रहार. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त फटका. मनगडी ताकदीचा वापर इथे केलाय फलंदाज आदेशनं. जबरदस्त फटका. षटकार आलाय. षटकारानं इथे मॅच जिवंत ठेवली आदेशनं. आता समीकरण शिल्लक आहे 7 बॉल आणि 25 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी वसार बी टीमला. दोन्ही बाजूने संघर्ष सुरू आहे. एका बाजूला परी 11 जय बोले नेवाली, तर दुसऱ्या बाजूला वसार बी. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू डिलिव्हर्ड केला. डॉट बॉलना या षटकाची शेवट केली आहे. 4 षटकांचा इथनं खेळ संपलाय. दापलकावरती टोटल 49. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे. 6 बॉल मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. जय बोले नेवाली. चला नेवाली संघ, आपण लगेच डिसिजन घ्यायचा आहे. बघा, आपण प्रत्येकी ओव्हर मध्ये टीम मीटिंग करू नका प्लीज. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. इथनं सामना जिवंत ठेवण्याचं काम भावेशने केला. 5 मध्ये 20 धावेची गरज आहे. सामना अतिशय रंगतदार आपण पाहतोय. चांगला बॉल पॅड वरती आलाय. धाव घेण्याचा देखील प्रयत्न नाहीये.
डॉट बॉल आला. इथनं प्रत्येकी डॉट बॉल विजयाच्या दिशेनं. चला गावदेवी मांगरोळ टीमचे कॅप्टन आपण टॉस